तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ॲस्ट्रो अलॉय मॅजिक मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण अत्यंत महत्त्वाच्या एका टॉपिकवर चर्चा करणार आहोत, ज्याने तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही हवं असेल, ते तुम्ही अगदी इझिली, सोप्याने मॅनिफेस्ट करू शकता आणि अगदी हवं तसं तुमचं आयुष्य बदलू शकता. आता तुम्हालाही माहिती आहे, युनिव्हर्समध्ये सगळं काही आहे. अशी कोणतीच गोष्ट नाहीये, जी तुम्हाला मिळू शकणार नाही. फक्त आपल्याला ते योग्यरित्या फील करता आलं पाहिजे. त्यासाठी ॲक्शन्स घेणंही तेवढंच महत्त्वाचं व सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर काम करणं. तर आजचा आपला टॉपिक आहे ग्रॅटिट्यूड. आता ग्रॅटिट्यूड हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल, पण मी आज तुम्हाला नव्याने सांगणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड करता, ती तुम्हाला 1001% मिळते आणि तीही 10 पटीने मिळते. फक्त ते नीट करता आलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये एक नवीन प्रश्न निर्माण झाला असेल, की ग्रॅटिट्यूड केल्याने नेमके काय होते? किंवा ग्रॅटिट्यूड का करायचे? तर त्याचं अगदी सोपं उत्तर आहे. ग्रॅटिट्यूड केल्याने तुमची एनर्जी वाढते, व्हायब्रेशन तुमची हाय होते आणि तुमचे हाय झालेले व्हायब्रेशन युनिव्हर्सच्या फ्रिक्वेन्सीसोबत मॅच झाले, तर तुम्ही जे इच्छिता ग्रॅटिट्यूड केल्याने नेमके काय होते, हे तर तुम्हाला क्लिअर झालेच असेल. पण ग्रॅटिट्यूड नेमके कसे करायचे? किंवा कशाप्रकारे ग्रॅटिट्यूड केल्याने तुम्ही सर्व काही लवकरात लवकर मॅनिफेस्ट करू शकता? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगेल, सर्वात पहिले ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्ही बाहेर फिरायला जाणं चालू करा. किंवा ते शक्य नसेल, तर सकाळी लवकर उठून बाहेर फिरायला जाणं चालू करा. आणि फिरताना तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींना तुम्ही आभार व्यक्त करायला चालू करा. त्यासाठी एक उदाहरण घेऊयात, घर. आता घर हे प्रत्येकाकडेच असते. फरक एवढाच, की कोणाकडे नवीन तर कोणाकडे जुनं. कोणाच्या घराच्या भिंतींना कलर आहे तर कोणाचे नाहीये. किंवा कोणाचे घर हे सुखसुविधांनी भरलेलं आहे तर कोणाचं नाहीये. तर इथे कोणतीच गोष्ट मॅटर करत नाही. या सर्व गोष्टींना तुम्हाला इग्नोर करून ग्रॅटिट्यूड करायचे आहे, तेही अगदी मनापासून. जसे की मी आभारी आहे युनिव्हर्स माझ्या या सुंदर घरासाठी, सुखसुविधांनी भरलेल्या या घरासाठी. असंच यापेक्षा माझ्याकडे खूप मस्त 2 BHK, 3 BHK, 5 BHK फ्लॅट किंवा बंगला आहे आणि तिथे मी माझ्या प्रियजनांसोबत खूप आनंदी, हेल्दी जीवन जगत आहे. त्यासाठी थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स. तर अशाच प्रकारे तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींसाठी आभार व्यक्त करू शकता. मग ते पाणी असेल, अन्न असेल किंवा छोट्यातली छोटी गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत तुम्हाला अगदी सेम पद्धतीने आभार व्यक्त करायचे आहेत. इथपर्यंत तुमच्या भरपूर काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील. पण काही लोकांचं म्हणणं असं असतं, की आम्ही हे सगळं करून सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये काहीच का मॅनिफेस्ट होत नाही. असे का होते आमच्यासोबत? तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे युनिव्हर्स हे नाही बघत, की तुम्ही काय बोलला आहात. युनिव्हर्स हे बघते, की तुम्ही काय फील करत आहात. डीप डाउन आतून तुम्ही जे फील करता, तेच तुमच्या आयुष्यात घडतं. जर खरंच तुम्ही मनापासून आभाराची भावना तुमच्या मनामध्ये ठेवली असेल, आनंदी होऊन तुम्ही ते फील करत असाल, डाऊट न घेता तुम्ही जर ते फील करत असाल, तर तुम्ही नक्कीच मॅनिफेस्ट करताल. आणि जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार. तुमच्या फीलिंग्स, इमोशन्सवर तुमचं पूर्ण फोकस राहिलं पाहिजे आणि त्यांना तुम्हाला कंट्रोल करता आलं पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही हे ग्रॅटिट्यूड चालू करू शकता आणि जेव्हाही कराल, लक्षात ठेवा तुमच्या फीलिंग्सवर नक्कीच लक्ष द्या. आतून पॉझिटिव्ह आहात, तर पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट कराल. आतून ग्रोथ फील करत असताल, तर ग्रोथ अट्रॅक्ट होईल आणि आतून जर अबंडन्स फील करत असताल, तर अबंडन्स ही नक्कीच येईल. तर फीलिंग्सवर फोकस करायचं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आतून जास्तीत जास्त तुम्ही आनंदी राहा. जास्तीत जास्त ग्रॅटिट्यूडची तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला जे मॅनिफेस्ट करायचं आहे, ते नक्कीच तुमच्या आयुष्यात घडेल आणि तुम्हाला नक्कीच यश मिळणार. तर आपण अशाच प्रकारे अजून डीपमध्ये वेगवेगळ्या व्हिडिओजवर बोलणार आहोत आणि खूप साऱ्या सक्सेस स्टोरीज पण घेऊन येणार आहोत. पण तुम्हाला प्रॅक्टिस चालू करायची आहे आणि सातत्याने ही गोष्ट करत राहायची आहे. असं काहीच नाही जे तुम्ही मिळवू शकत नाही. प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट ही मॅनिफेस्ट होतेच. फक्त लक्षात ठेवा, जे तुम्ही बोलता ते नव्हे, तर जे तुम्ही फील करता ते तुम्हाला युनिव्हर्स देतं. तर स्वतःला जास्तीत जास्त पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करा. पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह ऐका आणि मी लवकरच ह्यासुद्धा टॉपिकवर एक व्हिडिओ घेऊन येणार आहे, की जास्तीत जास्त टाईम आपण कसे पॉझिटिव्ह राहू शकतो आणि अशा कोणत्या फ्रिक्वेन्सीवर राहिल्याने आपण स्वतःला एक मॅग्नेट बनवून जे काही हवं आहे ते अट्रॅक्ट करू शकतो. तर जेव्हाही तुम्ही हा व्हिडिओ बघताय, त्याच दिवसापासून 21 किंवा 51 दिवसांचं एक चॅलेंज घ्या. ग्रॅटिट्यूड वॉकचं चॅलेंज घ्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये किती चांगले गोष्टी घडतायत, किती चांगले बदल घडतायत, हेही आम्हाला नक्कीच कळवा.